शांत, ते तुरीगिरी कापून टाकली असती. आता आज तर नाही जमत बापा, पाहिन आता उद्या गिद्या. अरे तसं नाही शांता, ते मनमाना बंदरे येतात ना तुरीवर, म्हणून म्हणलो कापून टाकली असती. होत आता आजच्या दिवस पहा ना. राखा आजच्या दिवस तुरी, जागली करा आजच्या दिवस. उद्या कापतो ना मग उद्या. आता आज कुठं चालली तर? अहो कुठंच नाही. आता आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे ना. अरे हो खरा. आता मग उद्यापन वगैरे करावं लागते ना. कुठं वेळ मिळणार आहे आज मला. आता सिंसोडा सारखं झाला. आता आंघोळ बिंघोळ करतो आणि फुलं फालं आणायला जातो. ठीक आहे ना, तर मी वावरात चालला जातो मग. हो स्वयंपाक झालाय, जेवण करून घ्या ना चालले जा. असा का, स्वयंपाकही झाला का? मला वाटलं स्वयंपाक व्हायचाच आहे. नाही बापा, 4 वाजेपासून उठले होते ना. बनवू का तुमचं ताट? घेतो ना, मी घेतो. तू आंघोळ करतो म्हणते ना, जा आंघोळ कर. हो ताट बनवून देते ना, करते आंघोळ. ठीक आहे, बनव. ए मम्मी, त्या हारी वगैरे वाहून झाला ना? झालं का वाहून? हो ना, 2 हारी वाहली ना, फुलं वाचलाय त्याच्या. एक लक्ष्मीची साठी वाहली ना, एक देवपाटासाठी वाहली. अन गुड्डी दरवाजासाठी नाही वाहली का? नाही बापा, मी 2च हारी वाहली. ओ लांब वाहू चांगली, सिंगलच वाहू मस्त दरवाजासाठी. आणि तिथं आंब्याचे पानं पण लावशील. आता आंब्याचे पानं तर नाही आहेत ना. अरे आपल्या वाडीतच तर झाड आहे, जा ना आणून घे तोडून. आणि गुड्डी मग एक काम कर माझ्या. कशाचं मम्मी? तुझ्या त्या सूर्यकांता काकूच्या घरी, ललिता काकूच्या घरी, रजनी काकूच्या घरी, मंजुळा काकूच्या इथं आणि ते दुर्गा काकूच्या इथं. कशासाठी जाऊ मम्मी त्यांच्या घरी? अरे त्यांना म्हणावा आज उद्यापन आहे, तर माझ्या मम्मीनं हळदी कुंकवासाठी बोलवलं म्हणायचा. मम्मी आज शेवटचा गुरुवार आहे का? हो हो, शेवटचाच गुरुवार आहे आज. जाऊन सांगून दे बरं, मग त्या कुठेही चालले जातात वनिगिनीवर. आता माझे कामं झाले नाही आहेत, जाऊन सांग बेटा जा. हो थांब ना तर मम्मी, आता दरवाजासाठी हार वाहू म्हणते ना, दरवाजासाठी हार वाहते मग जाते. चल बापा, समोरून फरची पुसून घेते. लवकर उठील म्हटली तर जागच नाही आली आज तर. कोणता हा शेवटचा गुरुवार आहे का? हो नाही, हा शेवटचाच गुरुवार आहे. मग ते बायांना हळदी कुंकासाठी सांगितले की नाही का? हो आता गुड्डीला सांगितले, जाऊन सांग म्हटली. तूच तर गेली असती शाळाना रूपी, का त्या पोरीबारीला पाठवते? आई कामं आहेत ना तसेच पडले, फरची फुरची पुसायचीच आहे समोरून. आता इकडूनच थोडंसं पुसून झाली. मागेच्या अजून शेणाचा तसाच आहे सर्वाचा. अलाराम लावली होती तर वाजलाच नाही आज. काही नाही होत ना, होतेत कामं. दे भाजीचा का करायचा आहे तर कापकूप करून देतो आयता आयता. हो आई हो, बालाच्या शेंगाच बनवतो म्हणलं, मोडून ठेवा. हो हो दे ना, दे. तिकडे उन्हात बसतो आणि मोडतो. अरे सूर्यकांत कुठे चालली? आता तुझ्याच घराकडे येत होती. चला ना आता ताई, चला. नाही नाही, आता भेटली नाही तर कुठे चालली तर तू? दुकानात जात होती ताई, ते बिंडल आणायचे आहेत सुताचे, तर जात होती. मग नंतर जाईन, चला ना घरी. नाही बापा नाही, आता घरी नाही येत. तू दुकानात चालली ना, जा तू दुकानात. का ताई तुम्ही असेच करता? कशासाठी येत होतात आमच्या घराकडे? अरे हो, ते ना आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे ना, तर उद्यापन आहे. ते येशील म्हटलं 4 वाजे हळदी कुंकवासाठी. हो हो येईन ना ताई, येईन. आज आहे ना उद्यापन? हो ना बाबा. ताई मग किती गुरुवार करता? पूर्ण 1 महिना केला ना मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार? हो हो, यावर्षी ना 5 गुरुवार आले. नाही तर 4 येतात. असं का, 5 गुरुवार आले का यावर्षी? हो, मार्गशीर्ष महिना लागला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पहिला गुरुवार आला. आणि आज अमावास्या आहे, शेवटचा दिवस मार्गशीर्ष महिन्याचा. तर आज गुरुवार आहे ना, म्हणून 5 गुरुवार आले या महिन्यामध्ये. नाही तर 4च येतात. असं अमावास्या आहे तरी उद्यापन करता का? हो, अमावास्या असली तरी उद्यापन करायच्या. लक्ष्मीपूजा कधी राहते? अमावास्येच्या दिवशीच राहते. हो हो बरोबर आहे ताई. शेवटच्या गुरुवारी अमावास्या राहिली तरी उद्यापन करतात. हो येतो ना, मग येतो. 4 वाजे म्हटलं ना? हो हो ये, 4 वाजे ये. कोणता दे ना, थैला दे ना. आणि काय काय आणायचे आहे तर सांग. केळी आणून घ्याल 1 दर्जन, आणि पुस्तक आणाल श्री महालक्ष्मी व्रत कथेचे. बस एवढंच आणायचं आहे का? अजून काही दुसरा सामान नाही आहे का आणायचं? नाही नाही, दुसरा काही सामान आणायचं नाही आहे. काही कापूर बिपूर? गुड्डीनं आणलं गावच्याच दुकानातून. आता आठवण करून घे, मग फालतूमध्ये मग म्हणते हा नाही आणल्या तो नाही आणल्या. हो नाही नाही, नाही आहे, कोणतं सामान आणायचं नाही आहे. लवकर याल ना तुम्ही? हो हो येतो ना, 2 वाजेपर्यंत येऊन जातो. तशीच म्हणतो, उद्यापन करायचं आहे तर मग पुस्तकं वगैरे लागतात ना. हो हो 2च्या आधीच येऊन जाईन. बापा कोणता कामा बिमा झाले का? मस्त गोष्ट सांगत बसली आहे ना. ताई या ना, या बसा. नाही नाही भाऊ, बस दिसत नाही. कोणता बेलपत्तीसाठी आली होती, तोडली का?
हो हो तोडून मागितली आहे. सोनूला काऊन नाही पाठवले तर ताई दिली नसती का? नाही तर गुड्डीजवळ पाठवली असती. अरे मी आता त्या बायांना सांगायला जात होती उद्यापनासाठी. म्हणलं आता घेऊन जाते बेलपत्ती पण. आणि ताई पुस्तकं वगैरे बोलवली का? नाही ना बाबा, यांना कालच म्हटले मी आणून द्या म्हणून, तर ते वावरातच जातात उठू उठू. वेळच नाही आहे त्यांच्याकडे. आता मी जाईन म्हटलं तर मलाही वेळ नाही मिळाली. आणि आता आज कुठे वेळ मिळते जायला. तुझे झाले का बोलवून? नाही ना, हे जाऊन राहिले आज. असं का, जाऊन राहिले का कोणत्या थोडीशी सांगत नाही ना, काही नाही. आता मी आली तर बरं झाला. मला वाटलं ताई बोलवली असशील तू. हो मी बोलवते तर तुला सांगत नाही का, विचारत नाही का की तुला पुस्तकं बोलवायचे आहेत की नाही? हं? आणि तू तर सांगतच नाही. नाही ताई तसा काही नाही. आता फोन लावून विचारीनच म्हणत होती. हो आता फोन लावून विचारणार होती खरं. ताई तुमच्यासाठी पण आणायचे आहेत का? हो भाऊ आणून घ्याल 5 पुस्तकं माझ्यासाठी पण आणा. अजून फळं बिळं? हो नाही 1 दर्जन केळी आणून टाकाल. अन्ना कोणता थैला अन्ना लवकर, जाऊ दे ना, मला वेळ होती ना. हो हो आणते. ताई चल ना तर बेलपत्ती देते चल. हो तू आधी थैला देऊन दे, मग देशील बेलपत्तीचा. थैला देऊन दे आधी. आणि मी गाडी काढतो, तू आण तिकडे छान थैला. हो हो. कोणता तू सांगितली का बायांना? नाही ना ताई माझे कामच नाही झाले आहेत. गुड्डीला म्हटले जा म्हणून सांगायला, तर गेली आहे बाबा. आता कोणाकोणाला सांगते तर माहीत नाही. तुम्ही चालले ना, विचारून घ्याल गुड्डी आली होती का म्हणून. मी काय म्हणतो, आमच्या घरी येतील आधी बाया. तूही येऊन जाशील, मग त्याच बाया तुझ्या घरी येतील. हो हो तसंही जमते ना. जा ना थैला नेऊन दे ना, अजून आवाज देतील ना तुला थैल्यासाठी. अरे हो विसरलीच होती काय. ललिता, ओ ललिता. काय शांतताई, इकडूनच आवाज मारता. मागे होती, आल्या काम नाही तर तिकडे. आता मागे येऊन आवाज मारावा तर समोर राहते. मला का माहित आता समोर आहे का मागे आहे. आता दरवाजा खुल्ला दिसला तर आली बाबा इकडे. का करत होती तर? यांना जेवण देत होती. तुझ्या जेवण झालं का? नाही बाबा आता वेळ आहे, कामं बिमं व्हायचेच आहेत. सगळे कामं झाल्यानंतर जेवतो मी, मग आळस येते. आधी जेवण करावं ना नंतर कामं करावं तर. हो मी काय म्हणतो ललिता, आज उद्यापन आहे, मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे, तर येशील मग. हो बापा आताच गुड्डी आली होती, म्हणते माझ्या मम्मीनं हळदी कुंकवासाठी बोलवलं म्हणते. तर मी समजली वगैरे उद्यापन असेल म्हणून. तर किती वाजेचं आहे? तर थोडी वावरात की जाईन म्हणत होतो. 4 वाजे येशील? 4 वाजे. हो येऊन जातो मग मी वावरातून 2 वाजेपर्यंत. पहिले ना आमच्याच घरी येशील. मग आमच्या घरून मग कुंताच्या घरी जाऊन. मी आताच त्या कुंताच्या घरून आली, सांगितली तिला मी. हो ठीक आहे ना, तर तुमच्या घरी येईन. कोण कोण येणार आहेत मग? आता ते दुर्गा तर घरी आहे नाही, मंजुळा काकूच्या घरी गेली, तर तेही वावरात गेली. रजनी होती, रजनीला सांगितली, आणि सूर्यकांताला सांगितली, आणि तू आणि कुंता होतात 5 जणी. हो हो होतात ना. रजनी सोबत येऊन जाईन, सूर्यकांताला पण आवाज देऊन देईन, सोबतच येऊन मग. हो ताई 5 जणी कशा कशा होतात तर? पाय सूर्यकांता, रजनी, कुंता ना तू. हो तर 4च तर जणी झाला ना. अरे हो खरं 4च जणी झाल्या नाही. आता हे दुर्गानं हे मंजुळा काकू तर काही 5 वाजेशिवाय येत नाही वावरातून. ताई ते माझी ननद आहे ना कावेरी, त्यांना नाही सांगितलं का? अरे हो खरा कावेरी ताईला सांगून देते. नाही कुठे जाते ते? नाही नाही घरीच राहते. ठीक आहे ना, जाता जाता सांगून देतो, मग याल सोबतच मिळून. हो 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 ठीक आहे ठीक आहे. कोणाचा फोन होता? कोणता? शांतताईचा होता आहे फोन. असं का म्हणत होती तर? गुड्डीचे बाबा आले का म्हणून विचारत होती. हे ना 1-2 वाजेपर्यंत येतो म्हणाले. याच्याच आहेत, अजून त्यांचा पत्ता नाही आहे. येईल ना, काम झाल्यावरच येईल ना, कामानिमित्तच गेला आहे ना. आता वेळ आहे ना उद्यापन करायसाठी. हो हो वेळ तर आहे. कोणता चहा फिक्का बनवली? आई जाणूनच बनवली मी, मला उपवास आहे ना, मग गोड चहा बनवली तर चांगला नाही वाटत. जास्तच फिक्का लागला का तुम्हाला? थोडासा पाहिजे होता गोड. म्हणलं का नाही ताई ही फिक्की झाली आहे म्हणून. थोडाशी साखर मिक्स करून दिली असती. बनवून देऊ का दुसरी चहा? राहू दे राहू दे, अशी सांगत आहे थोडी फिक्की झाली होती म्हणून. हो किती वेळ लावले तुम्ही? किती वाजलेत आता? किती वाजले? आधीच म्हणलं होतं ना 2 वाजेपर्यंत येईन म्हणून. 2:30 वाजले तरी? वेळ लागते ना, बँकेत गेला तर आपल्या हाताचा आहे का तो? आताच काम होता का पुस्तकांचं? नाही नाही आता काम नव्हता, आता वेळ आहे. 4 वाजे येणार आहेत. हे घे, इथल्या 1 दर्जन केळी काढून घे, आणि 5 पुस्तकं घरच्यासाठी आहेत, आणि शांतताईसाठी 5 पुस्तकं आहेत, आणि केळी आहेत 1 दर्जन. हो द्या, तुम्ही हातपाय धुवा आणि जेवण करून घ्या, मी नेऊन देतो शांतताईच्या इथं. राहू दे आता जेवत वगैरे नाही, भूक नाही लागली. आता वावराकडे जातो तर मीच नेऊन देतो ना. हो तसे करा मग, तुम्हीच नेऊन द्या.
शांता बनव बरं पटकन चाय बनव बरं. आता कुठे चालले त्याची? आताच तर वावरातून आले ना तुम्ही. अरे अजून वावरात जायचं आहे ना. त्या बंद राहीन ना दिमाग खराब करून टाकलाय. जागलीच करावं लागतं दिवसभर. मग आता कोण आहेत तर तिकडे? तो आहे हिरालाल भाऊ आहे ना. येतो म्हणलं घरून थोडासा चहा वगैरे पिऊन. आता जवळपास तर बंदर आहेत नाही भगवला तिकडे. पण काही गॅरंटी नाही कधी येतील तर. आणि शांता झाला का तर उद्यापन झाला करून? नाही ना हो, 4 वाजेच्या आहे. विशालला काऊन नाही पाठवली तर पुस्तकं वगैरे आणायला? काल म्हणत होती ना तू पुस्तकं आणायची आहेत, केळी आणायची आहेत म्हणून. हो हो पाठवणार होती विशालला. ते कुंताकडले जावे गेले ना, मग त्यांच्या जवळच सांगितले. त्यांच्या घरी गेली होती बेलपत्तीसाठी, तर ते जातच होते. पैसे वगैरे दिले नाही, आता आणतील तर द्यावं लागेल. आता मला का माहित ते जात आहेत म्हणून. मी म्हणलं बेलपत्तीसाठी जातो आणि कुंतालाही सांगते की उद्यापन आहे ते येशील म्हणून. बनव बनव पटणारी बनव बरं मस्त कडक चहा बनव. बापा भाऊ आज घरीच आहा का तुम्ही? वावरात बिवरात गेले नाही? गेलो होतो रमेश आताच आलो. ये ना ये बस. शांता रमेश आला चाय जास्त बनवशील? नाही नाही भाऊ राहू द्या चाय बी राहू द्या. बाबा शांता चाय बनवायलाच गेली आहे. काही तुझ्यासाठी बनवत आहोत का? आता बनवतच आहे तर तूही पिऊन घे. बस बस. वावराकडे जायचं आहे ना? अरे तर हो मी पण येतो ना. बस ना दोघे जण सोबतच जाऊ. आता पिऊन घे चाय आलास तर. आणलं का भाऊ पुस्तका? हो ताई आणलं. केळी पण आणलो आणि पुस्तकं आणलो. वेळ झाला थोडासा. काही नाही होत काही नाही होत ना. तसं आता 4 वाजेच काम होतं यांचं. तर तिकडे देवाजवळ ठेवून देते. घ्या ताई हे. हो किती झाले पैसे किती झाले? राहू द्या ना ताई आता पैसे बिसे. नाही नाही बापा असं कसं राहू द्या. हे उद्यापनासाठी बोलवले ना, याचे पैसे घ्यावेच लागतील. नाही नाही रमेश सांग पैसे किती झाले सांग. केळी झाले 60 रुपयाचे आणि पुस्तकांचे पैसे झाले 25 रुपये. म्हणजे 85 रुपये झाले. अहो आहेत का चिल्लर? देऊन द्या ना तुमच्याकडे असतील तर. हो हो आहेत ना देतो देतो. बस ना का रमेश बस ना. हो हो बसतो बसतो. ताई कावेरी ताई. बापा कावेरी ताई या नाही का? मग अशी गंगू मावशी जवळ सांगितली होती ना शांतताईच्या इथं उद्यापन आहे तर जायचं आहे म्हणून. तुम्हाला पण सांगितलं म्हणून. सांगितलं नाही का गंगू मावशीनं? हो हो येत आहे ना वहिनी. चला ना मग 4:15 वाजून गेले. चला लवकर. 4 वाजेच बोलवला होता. ते सूर्यकांताना रजनी गेल्या. मी म्हटली जा मी कावेरी ताईसोबत येते म्हटली. असं का त्या गेल्या का? हो हो थांबा थांबा 2 मिनिट थांबा येतो. बापा यांना 4 वाजे यायला सांगितली. 4:15 वाजले तरी याचेच आहेत ह्या. हे कुंता तरी याचेच आहेत. नाही ना बापा कुंता याचेच आहेत. 4 वाजे सांगितली. काही ना 4:15 वाजून गेले ना. तू काहून उशीर केली तर उशीर झाला तर ताई 4:15 वाजले ना. काय काय याचेच आहेत आता. आल्या आल्या ताई येऊन राहिल्या येऊन राहिल्या. बापा सूर्यकांत तू एकटीच आली का? त्या ललिताला चल नाही म्हणले? आम्ही सोबतच निघाला घरून. ते कावेरी ताईला आवाज द्यायला गेले ना. मी म्हणलं मी जाते या तोपर्यंत म्हटली. असं असं. आणि हे रजनी येऊन राहिली. आली वाटते रजनी. चला या तुमचे पाय धुतो तोपर्यंत. येतात ताई. धुतो ना ताई आम्ही आपल्या हाताने धुतो ना पाय. तुम्ही कशाला धुवून देता? नाही बापा सूर्यकांता मीच धुवून देते पाय. मी आज महालक्ष्मीच्या रूपाने आल्या माझ्या घरी. ताई तुम्ही मोठे आणा. तुम्ही कसे पाय धुवून देणार आमचे? नाही सूर्यकांता उद्यापनाच्या दिवशी पाय धुवाच लागते. आपल्यापेक्षा लहानही राहिले ना तरी त्यांचे पाय धुवून द्यावे लागतात. पाया पडावं लागतात. असं आहे का? सूर्यकांता धु ना तू पाय धु. तुम्ही धुवा ना आधी. कुंता ताई तुम्ही समोर आणा धुवा मग मी धुते. बरं बापा. कुंता साडी वर घे ना. ओली होईल ना साडी. हो हो ताई हो घेते वर. रजनी ये ना. का करते तिकडे? कोणासाठी वाट पाहत आहे तर माहित नाही. ये ना इकडे लवकर. सूर्यकांता रजनी कावेरी ललिता तुम्हा सगळ्यांना मी श्री महालक्ष्मीच्या पुस्तकं दिली. तुम्हा सगळ्यांवर श्री महालक्ष्मीची कृपा असो. बस आता नाश्ता आणते मी. काही नाश्ता बिस्ता राहू दे ना. उशीर होईल ना. आता आमच्या पण घरी जायचं आहे ना. नाही होत ना वेळ. थांब ना आता. वेळ होईल नाही तर का 5 तर वाजूनच गेले. हो बापा ह्या लवकर आल्याच नाही ना. 4 वाजेची वेळ दिली होती. यायलाच यांनी 4:30 वाजेला. हो म्हणूनच म्हणते ताई नाश्ता बिस्ता राहू दे. 5:30 वाजेच्या आधी झाल्या पाहिजे ना. मी देईन मग घरी नाश्ता चहा वगैरे सगळं बनवते. कुंता 5:30 वाजेपर्यंतच आहे का? हो 5:30 वाजेपर्यंत अमावस्या आहे ना. मस्त लवकर यायला पाहिजेत होता. 4 वाजे इथं टच. अरे कुंता कुठं 4 वाजेची वेळ दिला तर कोण येतात 4 वाजे? किती मोठा कार्यक्रम राहिला तरी 4चे 4:30 वाजवतातच. काही नाही होत ना. एखाद्या दिवशी शांतताईच्या घरी नाश्ता करून. का शांतताईच्या घरी नाश्ता होतच नाही का? किती वेळ होते. चला आता चला कुंताताईच्या इथं चला. हो हो रजनी बरोबर आहे तुझ्या. नंतर कधी करता येते नाश्ता.
चाय बनवते ना तर पटकन, नाश्ता नाही म्हणता तर. चाय राहू दे, चाय बी राहू दे. चायही आमच्याच घरी होईल ना, नाश्ताही होईल. आती चला सगळे जणी, चला पटणारी. पटकन हळदी कुंकू देते मी तुम्हाला. हो हो हो, चल चल, 5 वाजले, चला चला. बरं तर मंडळी, हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. उद्यापन झालेला आहे. आता आम्ही सगळे कुंताच्या घरी चाललो. पण थांबा, तुम्ही कुठे चालले? आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद.